स्मशान डोळ्यासमोर उभं राहिलं. स्मशान डोळ्यासमोर उभं राहिलं. एक किंचित मायेची ऊब जाणवली. साला आग इथे लागते सर्वांना, साला आग इथे लागते सर्वांना, पण पुरुषाला इथेच कोणीतरी पहिल्यांदा मन भरून मिठीत कवटाळून घेतो, तेही फक्त आग लागण्याच्या 1-2 सेकंद आधी. मुळात स्मशानच का उरलं पुरुषाला सांग बरं? नाही ठाऊक ना? अरे सोपं रे मित्रा, कारण पुरुषाला नसतं ते माहेर. ज्या माहेरात तुला थकलेल्या जीवनातून एक आपलेपणा मिळतो, एक ऊर्जा मिळते. पुरुषाला अंगणही नसतं ना रे. खरंय, तेही नसतंच. अंगणात पावलं कशी न डगमगता परत येऊ शकतात. अंगण असतं ते अल्लडपणाच्या बालकाला थक्क करण्यासाठी. पण साला तेही नाही पुरुषाच्या वाट्याला. पुरुषाला नाही लाभत माया अगदी जीवापाड. पुरुषाला नाही लाभत माया अगदी जीवापाड, जिथे कोणीतरी किमान एकदा त्याच्या कपाळावर चुंबन घेऊन त्याला हक्काने म्हणू शकेल, अरे निकू, थकला आहेस ना? थोडी विश्रांती घे बरं. ये मांडीवर जरा आडवं डोकं टेकव. कट्ट्यावरच्या गप्पात आनंदी चेहरे, कट्ट्यावरच्या गप्पात आनंदी चेहरे आतून पोखरलेले एकटेपणाचे मुखवटे आहेत, हे नाही कळत या जगाला. मुलगा आहेस ना, धीट राहा, काय कामाचे पोट्टे म्हणून बोलतात. मुलगा आहेस ना, धीट बनून राहा, काय कामाचे हे पोट्टे म्हणून बोलतात, हिणवतात. मग काय, आपण प्रचंड कामातच अडकून राहतो साला. मग आपल्यातला मुलगा फक्त पुढे चालत राहतो. वाट थेट स्मशानाकडची धरलेली असते. कधी मुलगा, कधी पती, कधी मित्र, कधी वडील होत असताना साऱ्या जबाबदाऱ्याचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन तो बिचारा धावत सुटतो. पण साला स्वतःसाठी कधी थांबूच शकत नाही यार आपण. स्वतःसाठी थांबणार तरी कसं ना? एक क्षण थांबायचा विचार आला तर आईची साडी आठवते, तिच्या वाट्याचा आनंद आठवतो, तिला द्यायला हवं सर्व काही हे आठवतं. पुढच्या क्षणी आठवते बाबांची रिटायरमेंट, त्यांची धावपळ. मग आठवते ती पत्नी, जिनं माझ्यासाठी तिचं घर सोडलं आहे. तिच्यासाठी तर अफाट धावायलाच हवं ना. मग येतं आयुष्याला नंदनवन करणारं कुक्कुलबाळ, आणि पुन्हा सुरू होते एक सारे ऋतुचक्र. ज्या ऋतुचक्रात एक वादळ पुरुषाला अखंड चालत राहायला भाग पाडतं, पुरुषाला अखंड चालत राहायला भाग पाडतं.